अशी स्त्री बना की तुम्हाला कोणताही पुरुष हरवू शकणार नाही. फक्त या 5 गोष्टी लक्षात ठेवा. जर मी तुम्हाला एक सरळ प्रश्न विचारला तर लोक तुम्हाला खरंच सिरियसली घेतात का? फक्त ऐकून इग्नोर करून टाकतात? जरा विचार करा. कारण सत्य हे आहे की तुमची समस्या नॉलेजची नाही. तुमची समस्या आहे तुमची प्रेझेन्स, तुमची एनर्जी आणि तुमचा कंट्रोल. आज मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला वीकवरून डेंजरस लेवल स्ट्रॉंग बनवतील. या काही मोटिवेशनल लाईन्स नाहीत. हे ते प्रिन्सिपल्स आहेत जे शेकडो वर्षापूर्वी चाणक्यांनी शिकवले होते. एक असा माणूस ज्याने रिकाम्या हाताने एक साम्राज्य उभं केलं. ज्याने फक्त आपल्या विचारांनी, स्ट्रॅटेजीने आणि सेल्फ कंट्रोलने चंद्रगुप्त मौर्याला राजा बनवलं. पण लक्ष देऊन ऐका, चाणक्य फक्त राजकारण शिकवत नव्हते. ते लोकांना ओळखायला शिकवत होते. ते स्वतःवर कंट्रोल ठेवायला शिकवत होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कधी बोलायचं आणि कधी शांत राहायचं हे शिकवत होते. त्यांची एक सवय खूप खास होती. ते प्रत्येकाला भेटत नव्हते. प्रत्येक गोष्टीला उत्तर देत नव्हते. प्रत्येक ठिकाणी स्वतःची प्रेझेन्स दाखवण्याचा प्रयत्न करत नव्हते. का? कारण त्यांना माहीत होतं की जो प्रत्येक ठिकाणी दिसतो त्याची किंमत कुठेच राहत नाही. आणि हीच आजची सर्वात मोठी चूक आहे. तुम्ही प्रत्येक मेसेजला रिप्लाय देता, प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करता, प्रत्येक माणसाला एक्सप्लेन करता आणि मग विचार करता, लोक मला सिरियसली का घेत नाहीत? सत्य थोडं कडू आहे. लोक तुम्हाला नाही तर तुमच्या हॅबिट्सना ट्रीट करतात. लोक तुमच्या शब्दांना नाही तर तुमच्या एनर्जीला रिस्पेक्ट करतात. आणि आज या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकणार आहात कधी शांत राहायचं, कधी बोलायचं, कोणाला इग्नोर करायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला इतकं स्ट्रॉंग कसं बनवायचं की लोक तुम्हाला लाईटली घेण्याची चूकच करणार नाहीत. कारण लक्षात ठेवा, रिस्पेक्ट मागून मिळत नाही, रिस्पेक्ट कमवावी लागते. आणि हे 5 रूल्स जर तुम्ही नीट अप्लाय केले तर लोक तुम्हाला आवडत किंवा न आवडत पण इग्नोर करणं बंद करतील. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण शेवटच्या पॉईंटवर जो माइंडसेट येणार आहे तो तुमची पूर्ण पर्सनॅलिटी नेक्स्ट लेवलवर घेऊन जाईल. नंबर 1, प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं. ही लाईन ऐकायला खूप सिंपल वाटते, पण जर एखाद्या महिलेनं ती खरंच समजून घेतली तर तिची पूर्ण पर्सनॅलिटी बदलू शकते. तुम्ही लक्ष दिलं असेल, ज्या महिला प्रत्येक छोट्या गोष्टीवर रिॲक्ट करतात, प्रत्येक कमेंटला उत्तर देतात, प्रत्येक क्रिटिसिझमवर ॲर्ग्युमेंट करतात, हळूहळू लोक त्यांना सिरियसली घेणं बंद करतात. त्यांच्या शब्दांची किंमत कमी होऊ लागते. पण काही स्ट्रॉंग महिला अशाही असतात ज्या प्रत्येक गोष्टीवर बोलत नाहीत, पण जेव्हा बोलतात तेव्हा सगळे ऐकतात. का? कारण त्यांना आपल्या शब्दांची आणि आपल्या एनर्जीची किंमत माहिती असते. खरं म्हणजे प्रत्येक वेळी उत्तर देणं ही स्ट्रेंथ नसते. अनेक वेळा शांत राहणं, स्वतःवर कंट्रोल ठेवणं आणि परिस्थिती ऑब्झर्व्ह करणं हीच खरी पॉवर असते. चाणक्यांनीही हेच शिकवले आहे की शहाणा माणूस तोच जो योग्य वेळीच आपली गोष्ट मांडतो. एक साधा रिअल लाईफ सीन इमॅजिन करा. कोणीतरी मुद्दाम ऐका महिलेला ट्रिगर करत आहे, अशा गोष्टी बोलत आहे ज्यामुळे ती रागावेल आणि लगेच रिॲक्ट करेल. कारण त्याला माहिती आहे की जसं ती रिॲक्ट करेल तसंच मी स्वतःचा कंट्रोल गमावेल आणि तीच तिची हार असेल. पण जर तीच महिला त्या क्षणी स्वतःला थांबवते, फक्त हलकंसं स्माईल करून ती परिस्थिती इग्नोर करते, तर पूर्ण गेम बदलून जातो. आता समोरचा माणूस कन्फ्यूज होतो कारण त्याला अपेक्षित रिॲक्शन मिळालेलं नसतं. स्ट्रॉंग महिला ती नसते जी प्रत्येक भांडणात उडी घेते. स्ट्रॉंग महिला ती असते जी समजते की कोणती लढाई तिच्या वर्थचीच नाही. ती प्रत्येक ठिकाणी आपली एनर्जी वाया घालत नाही. ती प्रत्येकाला उत्तर देणं गरजेचं समजत नाही आणि ती आपल्या मेंटल पीसला प्रायोरिटी देते. सत्य हे आहे की अनेक वेळा सायलेन्स हेच सर्वात पॉवरफुल उत्तर असतं. जेव्हा एखादी महिला प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करणं बंद करते तेव्हा लोक तिला ट्रिगर करणंही बंद करतात. कारण आता त्यांना समजतं ही महिला माझ्या लेव्हलवर येणार नाही आणि इथूनच परसेप्शन बदलतं. लोक तिला वीक नाही तर स्ट्रॉंग आणि डेंजरस समजू लागतात. रिस्पेक्ट कधीच मागून मिळत नाही. रिस्पेक्ट तेव्हा मिळते जेव्हा एका महिलेची एनर्जी हे दाखवते की ती स्वतःचा आदर करते, तिच्या बाउंड्रीज क्लिअर असतात, तिचं बिहेवियर कंपोज असतं आणि तिला स्वतःची किंमत माहिती असते. म्हणून जर तुम्हाला खरंच स्ट्रॉंग बनायचं असेल तर शब्दांवर नाही तर आपल्या एनर्जीवर काम करा. कारण जग तुमच्या बोलण्यावर नाही तर तुमच्या वाईबवर ठरवतं की तुम्हाला किती सिरियसली घ्यायचं. नंबर 2, लोक तुम्हाला नाही
तर तुमच्या एनर्जीला ट्रीट करतात. ही गोष्ट थोडी डीप आहे, पण इथूनच एका महिलेची खरी पर्सनॅलिटी सुरू होते. सत्य हे आहे की लोक एका महिलेला फक्त तिच्या शब्दांनी किंवा लुक्सने ओळखत नाहीत, ते तिची वाईब फील करतात. अनेकदा एखादी महिला काहीही न बोलता सुद्धा नोटीस होते आणि अनेकदा खूप बोलूनही तिच्या शब्दांमध्ये वेट नसतं. जर आतमध्ये इनसिक्युरिटी असेल, सतत हे चालू असेल की लोक काय विचार करतील, तर तीच एनर्जी बाहेर दिसते. लोक अशा महिलेला मध्येच थांबवतात, कॅज्युअली घेतात, इग्नोर करतात. पण जसं एखादी महिला आतून शांत, स्टेबल आणि शुअर होते, तिची प्रेझेन्स स्वतःच बोलू लागते. मग तिला स्वतःला प्रूफ करण्याची गरज राहत नाही. लोक स्वतःच तिला सिरियसली घ्यायला लागतात. चाणक्यांनीही हेच समजावलं होतं. माणसाची खरी ओळख त्याच्या शब्दांनी नाही, तर त्याच्या कॉन्फिडन्स आणि वर्तनाने होते. म्हणजे रिस्पेक्ट बाहेरून नाही, तर आतून तयार होते. एक छोटासा सीन इमॅजिन करा. 2 महिला एका रूममध्ये एंटर होतात. एक थोडी नर्वस आणि अनशुअर आणि दुसरी पूर्ण शांत आणि स्टेडी. काहीही न बोलता ती आय कॉन्टॅक्ट ठेवते आणि शांतपणे बसते. आता लक्ष द्या, रूममध्ये बसलेले लोक कोणाकडे जास्त लक्ष देतील? त्या महिलेकडे, जिला स्वतःवर कंट्रोल आहे, जिला स्वतःला प्रूव्ह करण्याची घाई नाही, कारण तीच एनर्जी सर्वात पॉवरफुल असते. आणि खरं सांगायचं तर जर तुम्ही इथपर्यंत समजून घेतलं असेल, तर तुम्ही आधीच त्या 90% लोकांपेक्षा पुढे आहात, जे फक्त ऐकतात पण अप्लाय करत नाहीत. आणि जर अशा प्रॅक्टिकल गोष्टी तुम्हाला खरंच हेल्प करत असतील, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे पॉईंट्स तुम्ही मिस करणार नाही. नंबर 3, अवेलेबिलिटी कमी करा, व्हॅल्यू वाढेल. आजचा सर्वात मोठा ट्रॅप काय आहे? प्रत्येकासाठी प्रत्येक वेळी अवेलेबल राहणं. मेसेज आला तर लगेच रिप्लाय, कॉल आला तर लगेच उचलणं, कोणीतरी बोलावलं तर लगेच पोहोचणं. सुरुवातीला वाटतं की तुम्ही चांगले आहात, हेल्पफुल आहात, पण हळूहळू तीच गोष्ट तुमची व्हॅल्यू कमी करू लागते. लोक तुम्हाला प्रायोरिटी नाही, तर ऑप्शन समजू लागतात. सत्य हे आहे की जी गोष्ट कायम सहज मिळते, तिची किंमत हळूहळू संपते. आता इथे चाणक्यांचा एक पॉवरफुल लाईफ लेसन समजून घ्या. जेव्हा चाणक्य तक्षशिलेत शिक्षक होते, तेव्हा प्रत्येकजण त्यांना भेटण्याचा प्रयत्न करत होता. पण ते प्रत्येकाला लगेच वेळ देत नव्हते. ते सिलेक्टिव्ह होते. फक्त त्याच लोकांना भेटत होते ज्यांच्यात पोटेन्शियल होतं किंवा ज्यांच्यासोबत काही मिनिंगफुल चर्चा होऊ शकत होती. का? कारण त्यांना माहीत होतं की जर ते प्रत्येकासाठी अवेलेबल झाले, तर त्यांची प्रेझेन्स गर्दीत हरवून जाईल. त्यांनी आपला वेळ आणि एनर्जी प्रोटेक्ट केली आणि म्हणूनच त्यांच्या शब्दांची किंमत अनेक पटींनी वाढली. एक साधा रिअल लाईफ सीन विचार करा. तुम्ही कायम कोणासाठी तरी अवेलेबल असता. लगेच रिप्लाय, लगेच हेल्प, आणि समोरचा कधी लेट रिप्लाय, कधी इग्नोर. का? कारण त्याला माहीत आहे की तुम्ही तर कायम अवेलेबल आहात. पण जसं तुम्ही आपल्या वेळेला किंमत द्यायला सुरुवात करता, लगेच रिप्लाय करणं बंद करता, अननेसेसरी कॉल्स अवॉइड करता, अचानक समोरचा बदलतो. आता तो नोटीस करतो, वाट बघतो, रिस्पेक्ट करतो. स्ट्रॉंग महिला ती असते जी प्रत्येक मेसेजला लगेच रिप्लाय देत नाही, जी प्रत्येकासाठी फ्री राहत नाही, जी आपल्या वेळेला सर्वात वर ठेवते. तिला माहिती असतं की तिचा वेळ लिमिटेड आहे आणि तो प्रत्येकावर वाया घालवायचा नाही. जेव्हा तुम्ही थोडे अनअवेलेबल होता, तेव्हा लोक तुमची प्रेझेन्स फील करतात. जेव्हा तुम्ही कायम सहज मिळत नाही, तेव्हाच लोक तुम्हाला सिरियसली घ्यायला लागतात. म्हणून जर तुम्हाला खरंच स्वतःची व्हॅल्यू वाढवायची असेल, तर प्रत्येकासाठी कायम अवेलेबल राहणं बंद करा. कारण रेअरिटीज रिस्पेक्ट तयार करते. नंबर 4, लोक बदलत नाहीत, फक्त स्वतःला रिव्हील करतात. ही अशी एक सत्य गोष्ट आहे जी समजायला थोडा वेळ लागतो, पण एकदा समजली की आयुष्य खूप सोपं होतं. अनेकदा आपण विचार करतो, तो आधी किती चांगला होता, आता बदलला. आपल्याला वाटतं समोरचा अचानक बदलला, पण खरं तर असं नसतं. सत्य हे आहे की लोक फार कमी बदलतात. ते फक्त हळूहळू आपला खरा चेहरा दाखवतात. सुरुवातीला प्रत्येकजण चांगलं बिहेव करतो, गोड बोलतो, परफेक्ट दिसतो, पण वेळेनुसार त्यांचा खरा स्वभाव समोर येतो. म्हणूनच समजदार लोक लगेच ट्रस्ट करत नाहीत. चाणक्यांच्या आयुष्यातूनही हीच शिकवण मिळते. त्यांनी कधीच कोणावर लगेच विश्वास ठेवला नाही. ते आधी लोकांना ऑब्झर्व करत, त्यांचे ॲक्शन्स पाहत आणि मग हळूहळू ट्रस्ट बिल्ड करत.
त्यांचं मानणं होतं की माणसाची खरी ओळख त्यांच्या शब्दांनी नाही तर त्यांच्या ॲक्शन्सने होते आणि ॲक्शन्स वेळेनुसारच समोर येतात. स्ट्रॉंग महिला ही गोष्ट समजते. ती कोणाच्या थोड्याशा चांगल्या बिहेवियरवर लगेच अटॅच होत नाही. ती वेळ देते समोरच्याला समजून घेण्यासाठी, त्याची कन्सिस्टन्सी पाहण्यासाठी. तिला माहिती असतं की सुरुवातीला प्रत्येकजण चांगला वाटतो, पण खरा कॅरेक्टर परिस्थिती बदलल्यावर दिसतो. आणि इथे सर्वात मोठी चूक होते. लगेच ट्रस्ट करणं चुकीचं नाही, पण न समजता न ऑब्झर्व करता कोणाला आपल्या आयुष्यात जागा देणं हेच तुम्हाला दुखावतं. जेव्हा तुम्ही हळूहळू ट्रस्ट करता, लोकांना स्वतःला रिव्हील होण्यासाठी वेळ देता, तेव्हा तुम्ही स्वतःला अननेसेसरी वेदनेपासून वाचवता. म्हणून जर तुम्हाला स्ट्रॉंग बनायचं असेल तर लोकांच्या शब्दांवर नाही तर त्यांच्या बिहेवियरवर लक्ष द्या. कारण खरी सत्यता नेहमी वेळेसोबत समोर येते. नंबर 5. तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे तुमची इंडिफरन्स. हा असा माइंडसेट आहे जो खरंच गेम बदलून टाकतो. बहुतेक लोक आपलं पूर्ण आयुष्य यात घालवतात की कोण काय म्हणालं, लोक माझ्याबद्दल काय विचार करतात, कोण मला इग्नोर करतं, आणि हळूहळू या गोष्टी त्यांच्या मनावर इतका कंट्रोल घेतात की ते आपले डिसिजन्ससुद्धा दुसऱ्यांच्या हिसाबाने घ्यायला लागतात. आणि इथूनच कमजोरी सुरू होते. कारण जेव्हा तुमच्या फिलिंग्स दुसऱ्यांच्या ॲक्शन्सवर डिपेंड होऊ लागतात, तेव्हा तुमचा कंट्रोलही त्यांच्या हातात जातो. स्ट्रॉंग महिला वेगळ्या प्रकारे विचार करते. ती प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेत नाही, प्रत्येक ओपिनियनला इम्पॉर्टन्स देत नाही आणि प्रत्येकाला आपल्या आयुष्यात जागा देत नाही. तिला माहिती असतं की प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते आणि प्रत्येकाला खुश ठेवणं पॉसिबल नाही. म्हणूनच ती आपला फोकस क्लिअर ठेवते. काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे आणि तिला काय करायचं आहे. एक साधी गोष्ट समजा, जेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा फरक पडतो, तेव्हा लोक त्याच गोष्टीचा वापर तुमच्या विरुद्ध करायला लागतात. पण जसं तुम्ही अननेसेसरी गोष्टी इग्नोर करायला शिकता, लोक कन्फ्यूज होतात. त्यांना समजत नाही की तुम्हाला कसं अफेक्ट करायचं. आणि सत्य हे आहे की ज्या दिवशी तुम्ही हा कंट्रोल मिळवला की कोणती गोष्ट तुम्हाला अफेक्ट करेल आणि कोणती नाही, त्याच दिवसापासून तुमची पर्सनॅलिटी वेगळ्या लेवलवर पोहोचते. लोक तुम्हाला नोटीस करायला लागतात, कारण आता तुम्ही रिॲक्शनने नाही तर कंट्रोलने चालत असता. तर आता एक शेवटचा प्रश्न, तुम्हाला तेच राहायचं आहे का ज्याला लोक इग्नोर करतात, की ते बनायचं आहे ज्याला लाईटली घेण्याआधी लोक 10 वेळा विचार करतील. कारण आज तुम्ही ज्या गोष्टी शिकलात त्या फक्त ऐकण्यासाठी नाही, त्या अप्लाय करण्यासाठी आहेत, स्वतःला बदलण्यासाठी आहेत आणि स्वतःची व्हॅल्यू वाढवण्यासाठी आहेत. लक्षात ठेवा, चाणक्य म्हणाले होते, कमजोर माणूस प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करतो आणि मजबूत माणूस ठरवतो की कोणत्या गोष्टीवर रिॲक्ट करायचं. आणि हाच आहे एका नॉर्मल पर्सनॅलिटी आणि एका पॉवरफुल पर्सनॅलिटीमध्ये. आता चॉईस तुमच्या हातात आहे. प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन द्यायचं की सायलेन्सने रिस्पेक्ट कमवायची. प्रत्येकासाठी अवेलेबल राहायचं की स्वतःची व्हॅल्यू वाढवायची. लोकांना खुश ठेवायचं की स्वतःला स्ट्रॉंग बनवायचं. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच व्हॅल्युएबल वाटला असेल तर लाईक नक्की करा, कमेंटमध्ये स्ट्रॉंग लिहा आणि अशाच पॉवरफुल माइंडसेट व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे आम्ही फक्त मोटिवेशन देत नाही, आम्ही तुम्हाला मेंटली अनबिटेबल बनवतो. आणि लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर कंट्रोल ठेवायला शिकलात त्या दिवसापासून जग तुम्हाला कंट्रोल करणं बंद करेल. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्ट्रॉंग राहा, सायलेंट राहा आणि स्वतःचा लेवल इतका वर घेऊन जा की लोक तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करतील, इग्नोर करण्याचा नाही. भेटूया नवीन व्हिडिओत. तोपर्यंत